आपण कधी विचार केलाय का की आपल्या आतली जमीन नेमकी कशी आहे? म्हणजे पायाखालची जमीन नाही तर आपल्या विचारांची आणि भावनांची माती. आज आपण एका खूप जुन्या बौद्ध ज्ञानाच्या मुळाशी जाणार आहोत, जे आपल्याला आपल्याच मनाचे माळी बनायला शिकवतं. आपण धम्मपदातल्या 2 अशा श्लोकांना उलगडणार आहोत, जे आपल्या आतल्या जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कदाचित कायमचा बदलू शकतात. तर आपला हा प्रवास सुरू होतोय एका शांत विहारातून, एका अगदी सामान्य वाटणाऱ्या संभाषणातून. मग आपण पाहू की बुद्धांचा एक साधा प्रश्न सगळं चित्र कसं बदलतो आणि आपल्याला थेट शिकवणीच्या गाभ्यापर्यंत घेऊन जातो, म्हणजे सद्गुणांच्या माळेच्या रूपकापर्यंत. आणि मग शेवटी हे हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आपण आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्यात कसं वापरू शकतो, आपल्या मनाला एक आधुनिक प्रयोगशाळा कसं बनवू शकतो, हे समजून घेऊया. चला तर कल्पना करूया, आपण वेळेत मागे गेलो आहोत. जेतवन विहारात. दिवस हळूहळू मावळतोय. आकाशात केशरी आणि जांभळ्या रंगांची उधळण झालीये. थंडगार हवा सुटलीये आणि अशा शांत प्रसन्न वातावरणात 500 भिक्खू एकत्र बसले आहेत. ती शांतता अनुभवता येतेय का? दिवसभराच्या उकाडानंतरची ती सुखद थंडी आणि भिक्खूंच्या बोलण्याचा तो मंद शांत नाद. त्यांच्या चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा दिसतोय, पण इतक्या दिवसांनी पुन्हा एकत्र भेटल्याचा आनंदही आहे. आणि साहजिकच आहे की इतका मोठा प्रवास करून आल्यावर त्यांचं मन त्यांनी नुकत्याच पार केलेल्या बाह्य जगातच गुंतलं आहे. आणि इथेच एक महत्त्वाची गोष्ट घडत होती. त्यांचं सगळं संभाषण पूर्णपणे बाह्य जगाबद्दल होतं. अरे, तिथली माती चिकण मातीची होती ना? नाही, जमीन लाल रंगाची होती. ते आजूबाजूच्या जगाचं अगदी बारकाईने विश्लेषण करत होते. आणि खरं तर हे आपण सगळेच करतो, नाही का? बाहेर काय चाललंय यावर लक्ष ठेवणं किती सोपं असतं, पण आपल्या आतल्या या गुंतागुंतीच्या प्रदेशाकडे पाहणं ते मात्र खूप कठीण वाटतं. आणि त्याच क्षणी बुद्ध तिथे येतात. कोणतीही मोठी घोषणा नाही, काही नाही. फक्त त्यांच्या येण्यानेच त्या गर्दीत एक विलक्षण शांतता पसरते. जमिनीबद्दलच्या, मातीबद्दलच्या गप्पा आपोआप थांबतात. सगळ्यांचं लक्ष जे बाहेरच्या जगात विखुरलेलं होतं ते आता एकाच बिंदूवर केंद्रित होतं. एक अगदी सूक्ष्म पण खूप मोठा बदल तिथे घडतो. बुद्ध आपल्या नेहमीच्या शांत पण तितक्याच स्पष्ट आवाजात त्यांचं लक्ष वळवतात. ते त्यांना रागावत नाहीत किंवा चूक दाखवत नाहीत. उलट एका अधिक खोल प्रवासासाठी आमंत्रित करतात. ते त्यांना जणू काही भौगोलिक नकाशावरून थेट चेतनेच्या नकाशाकडे घेऊन जातात. पृथ्वीवरून शरीराकडे झालेला हा एका शब्दाचा बदल खरं तर एका मोठ्या आंतरिक क्रांतीची सुरुवात होती. आणि इथूनच आपण आपल्या आजच्या अभ्यासाच्या मूळ गाभ्यापर्यंत पोहोचतो. बुद्धांनी काही लांबलचक प्रवचन दिलं नाही. त्यांनी फक्त 2 श्लोक, पाली भाषेतील ज्ञानाची 2 मौल्यवान रत्न त्यांच्या समोर ठेवली. चला, आपण हे प्राचीन शब्द अगदी लक्ष देऊन ऐकूया, कारण यातच आपल्या आतल्या बागेची मशागत करण्याचं रहस्य दडलेलं आहे. पहिला श्लोक एका अशा प्रश्नाने सुरू होतो जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. या पृथ्वीचे परीक्षण कोण करेल? उत्तर ऐकण्यापूर्वी आपण क्षणभर या प्रश्नावरच थांबूया. खरंच आपल्या आत डोकावून पाहण्याचं धैर्य, ती कुशलता कोणामध्ये आहे? को इमं पठिबिं विचेस्सति यमलोकं च इमं सदेवकं को धम्मपदं सुदेसितं कुशलो पुष्पमिव पचेस्सति. किती सुंदर भाषांतर आहे हे, विशेषतः ती शेवटची ओळ. जसा एखादा कुशल माळी फुले निवडतो, या प्रतिमेवर थोडा विचार करा. एक हुशार माळी आपल्या बागेला ओळखतो. त्याला माहीत असतं की कोणत्या रोपाला पाणी घालायचंय आणि कोणतं तण उपटून फेकायचंय. तो कोणतीही जबरदस्तीही करत नाही, तर खूप काळजीपूर्वक आणि अचूकतेने आपलं काम करतो. आपल्या आत डोकावून पाहण्याची हीच तर गुरुकिल्ली आहे. चला, यातला एक महत्त्वाचा शब्द समजून घेऊया, पठवीन. याचा शब्दशः अर्थ आहे पृथ्वी. पण बौद्ध विचारधारेनुसार पृथ्वी हे त्या 4 महाभूतांपैकी एक आहे, ज्यातून आपलं हे शरीर बनलं आहे. हा शब्द वापरून बुद्ध आपल्याला आपल्या संपूर्ण शारीरिक अनुभवाचं परीक्षण करायला सांगत आहेत. आपल्या संवेदना, वेदना, आनंद, सगळंच. आपली ही आंतरिक पृथ्वी म्हणजे ती सुपीक जमीन आहे, जिथे दुःखाची किंवा आनंदाची बीजे वाढू शकतात. तर मग प्रश्न उरतोच की हा कुशल माळी आहे तरी कोण? आपल्या आतल्या या जमिनीत काम करण्याची कुशलता कोणामध्ये आहे? दुसरा श्लोक आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर देतो. सेखो पठविं विचेस्सति यमलोकंच इमं सदेवकं सेखो धम्मपदं सुदेसितं कुशलो पुष्पमिव विचेस्सति. उत्तर पहिल्याच शब्दात आहे. अरिया सेख या पृथ्वीचं परीक्षण करेल. कोण म्हणजे कोण या प्रश्नाचं हे उत्तर आहे. आणि हा कोणी देव नाही किंवा कोणी परिपूर्ण झालेली व्यक्ती नाही. तो आहे
सेखो म्हणजेच एक साधक. आणि सेखो म्हणजे काय? याचा अर्थ आहे जो प्रशिक्षण घेत आहे, शिकणारा. आणि हीच या शिकवणीतली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. हा माळी कोणीतरी सिद्ध पुरुष असण्याची गरज नाही. तो एक विद्यार्थी आहे, जो मार्गावर आहे, शिकतोय, चुका करतोय, पण सराव करणं सोडत नाही. याचा अर्थ असा की हे काम फक्त काही खास लोकांसाठी नाही, हे आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपण सगळे आपल्या दैनंदिन जीवनात सेखो बनू शकतो. अच्छा, मग जर हा माळी आपल्यापैकी प्रत्येकजण असू शकतो, तर हे प्राचीन साधन आपल्या आजच्या गुंतागुंतीच्या आणि धावपळीच्या जगात कसं वापरायचं? हे श्लोक म्हणजे फक्त कविता नाहीयेत, ते 21व्या शतकासाठी एक प्रकारची युजर मॅन्युअल आहे. या माळ्याची पद्धत आपण 3 सोप्या पण खूप प्रभावी पायऱ्यांमध्ये विभागू शकतो. पहिली पायरी, आंतरिक जगाचं निरीक्षण करा. म्हणजे जसा माळी जमिनीला तपासतो तसं आपण थांबून आपल्या मनात आणि शरीरात काय चाललंय ते कोणताही शिक्का न मारता फक्त पाहायचं. राग आहे, शांतता आहे, चिंता आहे, जे काही आहे ते. दुसरी पायरी, कुशलतेने फरक ओळखा. माळ्याला फूल आणि तण यातला फरक कळतो. तसंच आपणही कोणते विचार आणि भावना आपल्यासाठी फायद्याचे म्हणजे कुशल आहेत आणि कोणते नुकसान करणारे म्हणजे अकुशल आहेत हे ओळखायला शिकायचं. आणि तिसरी, काय जोपासायचे आहेत ते निवडा. जसा माळी फुलांना पाणी घालतो तसं आपण जाणीवपूर्वक संयम, दया आणि स्पष्टता यांसारखे गुण जोपासण्याची निवड करायची. चला तर ही पद्धत आता आपल्या रोजच्या आयुष्याच्या प्रयोगशाळेत वापरून बघूया की हे आंतरिक बागकाम अशा परिस्थितीत कसं काम करतं ज्यांचा सामना आपण सगळेच करतो. कल्पना करा, कामावर एक खूप तणावपूर्ण ईमेल आलाय. पहिली प्रतिक्रिया काय? राग, छातीत धडधड. पायरी 1, निरीक्षण. आपण थांबतो आणि फक्त नोंद घेतो. अच्छा, हा राग आहे, मला चेहऱ्यावर गरम वाटतंय आणि खांदे जड झालेत. पायरी 2, फरक ओळखा. आता रागाने उत्तर दिल्याने काही मदत होईल का, की परिस्थिती आणखी बिघडेल? आपल्या लक्षात येतं की हे एक तण आहे. पायरी 3, जोपासना करा. मग रागाने उत्तर टाईप करण्याऐवजी आपण एक दीर्घ श्वास घेतो आणि संयम निवडतो. आपण थांबण्याचा किंवा शांतपणे उत्तर देण्याचा निर्णय घेतो. झालं, आपण नुकतंच रागाच्या तणाऐवजी शांततेचं फूल जोपासलं आहे. आता सोशल मीडियाचा विचार करूया. ते सतत स्क्रोल करत राहणं. पायरी 1, निरीक्षण. आपल्याला फोन उचलण्याची एक तीव्र इच्छा जाणवते, मनात एक प्रकारची अस्वस्थता. पायरी 2, फरक ओळखा. हे स्क्रोलिंग आपल्या मनाला खरंच काही पोषण देत आहे की त्याला आणखी विस्कळीत आणि चिंताग्रस्त करत आहे? हे पौष्टिक अन्न आहे की जंक फूड? पायरी 3, जोपासना करा. आपण एक सजग निवड करतो. कदाचित 10 मिनिटांसाठी फोन बाजूला ठेवतो किंवा एखादा चांगला लेख वाचतो. आपण विचलनाऐवजी सक्रियपणे एकाग्रता जोपासण्याची निवड करत आहोत. आणि नातेसंबंधांचं काय? बोलता बोलता एखादी जुनी जखम पुन्हा ताजी होते. पायरी 1, निरीक्षण. आपल्याला वेदनेची, रागाची, ती ओळखीची भावना जाणवते. पायरी 2, फरक ओळखा. या वेदनेला घट्ट धरून बसल्याने आपलं रक्षण होतंय की आपण फक्त भूतकाळात अडकून राहतोय? पायरी 3, जोपासना करा. इथली निवड समजूतदारपणा किंवा क्षमाशीलता जोपासण्याची असू शकते. याचा अर्थ विसरून जा असं नाही, तर रागाच्या त्या बीजाला आणखी पाणी न घालण्याची निवड करणे हे एक धाडसी आणि मुक्त करणारा बागकाम आहे. तर मग सुरुवात कशी करायची? आजसाठी एक अगदी सोपा सराव आहे. 1, थांबा. दिवसभरात कधीही फक्त 1 मिनिटासाठी थांबा. शक्य असेल तर डोळे बंद करा. 2, निरीक्षण करा. स्वतःला विचारा, आत्ता माझ्या मनाची जमीन कशी आहे? ती कोरडी आणि तणावग्रस्त आहे की शांत आणि सुपीक? फक्त निरीक्षण करा, काहीही चांगलं वाईट ठरवू नका. 3, चौकशी करा. जे काही आहे ते फक्त ओळखा. अच्छा, हे आत्ता इथे आहे, बस. आपल्या आतल्या जगाचा एक सजग माळी बनण्याचं हे पहिलं, सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. हा सराव खूप साधा वाटेल, पण त्याच्या शक्तीला कमी समजू नका. कथा सांगते की या प्रवचनाच्या शेवटी त्या सर्व 500 भिक्खूंनी अरहंत पद म्हणजे ज्ञानप्राप्ती केली. हे आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीये, तर प्रेरणा देण्यासाठी आहे. हे आपल्याला दाखवून देतं की आपल्या स्वतःच्या आंतरिक बागेची काळजी घ्यायला शिकण्यामध्ये किती मोठी परिवर्तनाची शक्ती दडलेली आहे. आणि म्हणूनच शेवटचा प्रश्न बुद्धांचा नाही, तो आपल्या प्रत्येकासाठी आहे. आपल्या मनाच्या बागेकडे पाहताना, याच क्षणी तिथे जे काही वाढत आहे ते पाहताना, आज आपण नेमकं कोणतं फूल जोपासण्याची निवड करणार आहोत? निवड नेहमीप्रमाणे आपलीच आहे.